नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. सेट सफरच्या आजच्या भागात आज आपण असा सेट पाहणार आहोत जो याआधी तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलाय. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका असो, स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका असो, प्रेमाचे रंग यावे किंवा शिवा ही मालिका. या सगळ्या मालिकांमध्ये याआधी तुम्ही हा सेट पाहिलाय. मात्र आता हा सेट नव्या रूपात, नव्या ढंगात आणि 1800चा काळ असा हा पाहायला मिळणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतनं. सो बघूया आजची सेट सफर कशी घडते आणि ही सेट सफर आपल्याला कोण घडवतं. चल. अर्थात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचं लॉन्च लवकरच होणार आहे. आज आम्ही या सेट रिव्हीलसाठी इथे आलोय आणि माझ्यासोबत अमोल दादा आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद. आणि खूप सुंदर सेटचं रिव्हिलिंग झालेलं आहे. खरं तर वंदन करून आता आम्ही पुढे हळूहळू जातोय, कारण सेट आम्ही पहिल्यांदा बघितलाय आणि खूप मोठा सेट आहे. अर्थात जगदंब क्रिएशन्स म्हटल्यानंतर ह्याच्या आधी बऱ्याच मालिका इथे शूट झाल्या होत्या. मला वाटतं अमोल दादा आपण स्वराज्य रक्षक संभाजीच्या वेळेला भेटलो होतो याच सेटवर आणि तसाच सेट आहे, पण आता 1800चा काळ उभा राहिला आहे आणि खूप डिटेलिंग मी पाहते आल्यापासून. काय सांगाल की जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींवर भर दिला गेलाय जास्त? हा काळ संपूर्ण उभा करणं हे खरं तर फार मोठं आव्हान होतं. कारण तुम्ही बघत असाल तर साधारणतः 1840च्या सुमारासचा जर काळ बघितला तर त्यानुसार हा सेट संपूर्ण उभा केला जातोय आणि त्याला वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे तुम्ही बघत असाल तर आत्ता आपण ज्या लेनमध्ये आहोत ही बाजारपेठेची लेन आहे. या बाजारपेठेच्या लेन नंतर पलीकडे जी शूद्र वस्ती आहे, कारण त्या तत्कालीन याच्यामध्ये गावकुसाच्या बाहेर दुर्दैवानं त्यांना राहावं लागत होतं. त्यामुळे ती वस्ती तुम्हाला त्या बाजूला बघायला मिळते. ते पुढे गेलात तर तालीम आहे, मागच्या बाजूला मुरलीधराचं मंदिर आहे. आता पण मगाशी बाहेरून बघितलंच, दादाने सांगितलंच, पण आता हनुमान मंदिराच्या इथे आहोत आणि ते आखाडा आम्हाला पाहायला मिळतोय. अमोल दादा, काय आहे आणि कशा पद्धतीचं हे आखलेलं आहे आणि किती डीप म्हणजे मध्ये तुम्ही एकूण सांगू शकाल? स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक फार महत्वाचं पात्र होतं, ज्या पात्राविषयी फार जास्त कधी बोललं गेलेलं नाहीये, लिहिलं गेलेलं नाही. त्यांची फार भारदस्त प्रतिमा मात्र अनेक ठिकाणी दिसते. ते म्हणजे वस्ताद लहुजी साळवी. ओके. आणि लहुजी वस्तादांची खरं तर ही तालीम आहे, हा आखाडा आहे. आणि ज्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले येत होते असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. ओके. आणि त्यामुळे हा जो आखाडा आहे, ती जी जी एक क्रांती कुठली, ती सामाजिक असेल, ती राजकीय असेल, ती घडवण्यासाठी एक रग लागते. आणि ती रग जिरवण्यासाठी सुद्धा आणि जोपासण्यासाठी सुद्धा कदाचित त्याची सुरुवात ही महात्मा फुलेंची अगदी बालवयामध्ये इथे झाली असेल. ओके. त्यामुळे हा लहुजी वस्ताद साळवेंचा आखाडा. ओके. पण माझ्या मते अमोल दादांनी आखाड्यात त्यांची हां. त्यांची जी काही आहे ते म्हणतात ना, की त्यांचा एक तो इंटरेस्ट दाखवलेला आहे. सो तुम्ही कधीपासून हे ट्राय केलेलं किंवा ते म्हणतात ना, उचलणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आखाड्यातल्या, त्या सगळ्या तुम्ही केलेल्या आहेत? हां, 100% यातल्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि विशेषतः तुम्ही जसे भूमिका बदलता त्या पद्धतीने तुमचं
एक्सरसाइज पॅटर्न हा स्विच ऑन स्विच ऑफ जेव्हा तुम्ही करता तेव्हा माझं असं एक म्हणणं आहे की बॉडी त्यावेळी जास्त रिस्पॉन्ड करते. ओके. त्या पद्धतीनं याची आता सराव हा खरं तर आहे. ओके. पण तरी ह्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी तुम्ही ट्राय केलेल्या हां, आहेत? म्हणजे यातलं हे ज्या गोष्टी आहेत त्या पारंपरिक याच्या गोष्टी आहेत. म्हणजे तिथे मुदगल आहेत. त्यानंतर तो जो स्ट्रेंथसाठी दगड उचलणं ज्याला आपण आज डेडलिफ्ट म्हणतो तशा ओके. पद्धतीनं तो आहे. तलवार आहे, भाला आहे आणि या सगळ्या गोष्टी लाठीकाठी आहे. तिकडे दांडपट्टा आहे हं. आणि असे काही उल्लेख आपल्याला आढळतात, की महात्मा ज्योतिराव फुले हे निष्णात दांडपट्टा चालवणारे होते. ओके. आणि त्यामुळे या गोष्टी खरं तर अगदी राजा शिवछत्रपती मालिकेपासून या गोष्टींची तशी एका पद्धतीने सराव आहे. बापरे! खूप माहिती मला नव्याने कळते. तर इथे आणखीन एक हे हनुमानाचं मंदिर झालं अमोलदादा. तिकडे एक कृष्णाचं मंदिर आम्ही पाहिलं राधाकृष्णाचं. सो असे रेफरन्सेस आहेत आणि कशाप्रकारे तो रेफरन्स तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केला? तर यातले जे आपल्याला तत्कालीन पुराव्यानुसार, उल्लेखांनुसार, संदर्भांनुसार ज्या गोष्टी मिळतात, हं. त्या आपण पुढे-पुढे करत जातो. हं. असा तो याने आपण पुढे नेतो. ओके. हं. आणि या सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग करणं हं. मला वाटतं फार महत्त्वाचं होतं. जवळपास 2-2.5 महिने हं. या सेटचं काम सुरू होतं हं. आणि हे काम सुरू असताना अगदी बारकावे तुम्ही बघत असाल तर येस. कपडे जरी असतील तर त्या काळातले ते असले पाहिजेत हं. किंवा जे पितळेचे जी भांडी असतील, एक्झॅक्टली. हो. प्रवासासाठी वापरली जाणारी बग्गी असेल, बैलगाडी असेल, या सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग हं. हे बारकाईनं करावं लागत होतं. हं. मग तुम्ही जेव्हा आतमध्ये घरात जेव्हा जाता, हो. तेव्हा अगदी चुलीला येणाऱ्या काजळीपासून कोनाड्यात ठेवलेल्या दिव्याच्या काजळीपासून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि आमचे जे आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी, तर नितीन हं. दादांनी खरं तर अफाट यामध्ये लक्ष घातलेलं आणि त्यांच्या ज्या या सेटचे इन्चार्ज आमचे कारखानीज जे होते, त्या कारखानीसांनी अत्यंत बारकाईनं हं. हे सगळं केलं. जवळपास 2-2.5 महिने बापरे! सेटचं काम सुरू होतं आणि शेकडो कारागीर हं. हे सातत्यानं या सेटवर मेहनत करत होते. हं. पण आज त्या प्रत्येकाची मेहनत ही तुम्हाला दिसते. हं. आणि शूटिंग फ्रेंडली तर प्रत्येक सेट करावाच लागतो. पण त्याच बरोबर. वेळी आता तुम्ही जर ती भव्यता बघितली संपूर्ण या लेनची, हं. पलीकडची लेन किंवा एकूणच सेट, हं. तर यामध्ये संपूर्ण टीमची फार मोठी मेहनत. हं. पण आत्ता तुम्ही म्हणालात तसं, की ही एक लेन आहे, ही बाजारपेठ आहे आणि पाठीमागे वस्ती जी काही साकारलेली आहे. म्हणतात ना, की आपल्याला तुम्ही म्हणाल तसं शूटिंग फ्रेंडली पण सेट असावा लागतो, की हे झालं, की आपल्याला लगेच दुसरीकडे शूट करता आलं पाहिजे. कोण म्हणजे हे नितीन सर अर्थात डिसाईड करतात, की अमोल कोल्हे म्हणून एक प्रोड्युसर म्हणून, प्रोडक्शन कंपनी म्हणून पण खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतील, सो ते पण फॉलो करावे लागतात? हे संपूर्ण टीमचं खरं तर टीमवर्क आहे. कारण आमची टीम आता जवळपास म्हणजे दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील किंवा डॉक्टर घनश्याम राव असतील, हं. लतिका असेल, आम्ही अनेक वर्ष सोबत काम करतो हं. आणि त्यामुळे एकमेकाला तवरून ताकद कळतो. त्यामुळे ती सगळी चॅलेंजेस लक्षात घेऊन सुद्धा हं. अत्यंत दिमागदार पद्धतीनं त्यांनी हा सेट उभा केला. हं, हं, हं. पण तुम्ही म्हणालात शेकडो हात लागतात. माझ्या मते तुमचं प्रोडक्शन खूप वर्षांपासून आधीचं आहे. शेकडो हात पहिल्यापासून आहेत तेवढेच. तीच कामगार मंडळी, तीच मंडळी अजूनपर्यंत आहेत. किती वर्षापासून साधारणतः अमोलदादा तुमच्याकडे तेच हात या सेटसाठी काम करतात? साधारणतः तुम्ही मेन टीम जर बघाल तर मेन टीम मला वाटतं आम्ही जवळपास 2007च्या दरम्यान हं. जेव्हा राजाशिवाय छत्रपती मालिकेसाठी आम्ही एकत्र आलो, तर हं. ऑलमोस्ट तीच टीम हां. आम्ही आजही काम करतोय. म्हणजे बापरे! कॉस्ट्युमसाठी पौर्णिमा ओक असेल किंवा नितीन कुलकर्णी असतील, हं. कार्तिक केंडे असतील, सचिन गद्रे असेल, आम्ही सगळे 2008 पासून सोबत काम बापरे! करतो आहोत. त्यामुळे हे बॉन्डिंग आहे, हे कुटुंब आहे हं. आणि त्या आत्मीयतेनं प्रत्येक वेळी ते मोठं स्वप्न बघायचं आहे. हं. याची एक मला वाटतं की राजे शिवछत्रपती करत असताना हं. ही स्टार प्रवाहिनी आणि स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांनी ती एक
सवय वा. लावलेली, तसं हे मोठं स्वप्न आहे. पण आज नितीन देसाईंना किती मिस करतात अमोलदादा? कारण सेट म्हटलं की पहिल्यांदा नितीन दादांचा चेहरा खूप वर्षांपासून सगळ्यांच्या समोर येतो. सो त्यांना किती आज मिस करताय? नाही, नेहमीच कसं आहे, सेट हा विषय आल्यानंतर मराठी विश्वातला किंवा मराठी माणसाचा अभिमान असणारा एक कला दिग्दर्शकाला खरं तर आपण दुर्दैवानं मुकलो. हम्म. पण पहिली मालिका यश काय असतं हे शिकवणारी पहिली मालिका खरं तर राजा शिवछत्रपती होती. स्टार प्रवाहच त्यासाठी असोसिएटेड होतं आणि अर्थात. त्यामुळे नक्कीच नितीनदादांना सेटचा जेव्हाही विषय येतो तेव्हा मिस करतो. पण हम्म. त्याच बरोबरीनं काम सुरू केलं ते नितीन कुलकर्णी हे अजूनही सोबत आहेत. हम्म. हम्म. सो अमोलदादा, खूप हात लागलेले आहेत. मगाशी मी एक आजी पाहिल्या. त्या आजी म्हणजे तिथे शेण सारवलेलं आहे एका सेटवर. एखादं झाडू मारण्याचा सीन आहे. त्या अशा त्यांची चर्चा ऐकली मी, की ही झाडू आहेत ना, ती बांधतात आणि मग त्या गोळा करतात आणि मग ती लाकडं गोळा करतात, जी आम्ही सेटवर लावलेली बघतोय. सो ह्याच्या मागे खूप जुन्या व्यक्तींचे पण हात आहेत. त्या आजी साधारणतः म्हणजे असं तुम्हाला येऊन भेटत असतील. किती वर्षांच्या आजी आहेत त्या इथे काम करतायत, की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या जुन्या लोकांनाच माहिती असतात? म्हणजे मी मावशी म्हणतो, त्या मावशी आता जवळपास गेले 8-10 वर्ष जवळपास जगदंब क्रिएशन्स बरोबर बापरे. जोडल्या गेलेल्या आहेत. हम्म. आणि हे डिटेलिंग करत असताना अशा अनुभवी माणसांचा नक्कीच फायदा होतो. एक्झॅक्टली. पण कोणीतरी येऊन दादा काहीतरी सांगते जेव्हा जुन्या अशा गोष्टींचं आपण बांधकाम करतो तेव्हा आजींचा, काही आजोबांचा अशा गोष्टींसाठी फार हातभार लागतो किंवा त्यांचे विचार किंवा त्या त्या काळचं त्यांना जास्त माहिती असतं. सो पटकन येऊन एखादं सजेशन देतात. सो तसं नक्कीच हे कधी होतं? हे रेफरन्सेस फॉलो करावेच लागतात. हम्म. म्हणजे ते मग व्यक्तींचे रेफरन्सेस असतील, ते काही कलाकृतींमधले रेफरन्सेस असतील, ते काही फोटोग्राफ्समधले रेफरन्सेस असतील. हम्म. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करत जाव्या लागतात. हम्म. म्हणजे रंग कुठला निवडायचा किंवा तो हम्म. कशा पद्धतीचा त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे, हम्म. इथपासून या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. येस. बरं, आता आपण जिथे आहोत तो हा परिसर काय आहे किंवा मालिकेत आम्हाला तो हा परिसर काय म्हणून दिसणार आहे? हा नेवसे पाटलांच्या वाड्याचं एक्सटिरियर आहे हे. ओके. आणि जसं मी म्हणालो की हे मल्टिपल लोकेशन्स आपल्याला हे करावे लागतात. म्हणजे तुम्हाला या अँगलला एक वेगळं लोकेशन दिसू शकतं, या हो. अँगलला एक वेगळं लोकेशन दिसू शकतं. आणि ही महात्मा फुलेंच्या घराची बॅकसाईड आहे. ओके. तुम्ही समोर गेलात तर तिथे तुम्हाला एक वेगळा बॅकड्रॉप हा. हा समोर तयार होतो. म्हणजे तुम्ही बघत असाल तर पुण्यातल्या वाड्यांचा एक जो फील आहे, हा फील तुम्हाला त्या जुन्या वाड्यांचा फील त्यामध्ये येतो. सो हे मल्टिपल लोकेशन्स असणारा हा एक जागा आहे. पण मेनली तो नेवसे पाटलांच्या वाड्याचा एक्सटिरियर. ओके. आणि माझ्या मते इथे शाळा आहे जी तुम्ही दाखवलेली आहे. पण अमोलदादा, मी जेवढा सेट बघितला ना, हे तर एक्सटिरियर आत्ता आपण बघतोय. पण प्रत्येक खोलीमध्ये जेव्हा जातो ती प्रत्येक खोली पण वेगवेगळ्या ठिकाणची आहे. इथे शाळा आहे. या खोलीमध्ये असं कोणी इमॅजिन नाही करणार की शाळा आहे. Correct. इथे एक वेगळी खोली आहे. या खोलीत एक देवघर आहे. सो ह्या म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही साधारणतः किती लोकेशन्स या सेटवर मला इथे पाहायला मिळतील? म्हणजे तुम्ही सांगू शकता की किती शूटिंग लोकेशन आहे? नाही, तशी एक्झॅक्ट नंबर ऑफ लोकेशन सांगता येत नाहीत, कारण ती नंबर ऑफ लोकेशन्स खूप जास्त ही होत जातात किंवा ती ग्रॅज्युअली करत जावं लागतं. मुळात एक गोष्टीचा टप्पा हा व्यवस्थित तुम्हाला जेव्हा ठाऊक असतो आणि खूप स्थित्यंतर आहेत कालाच्या याच्यामध्ये, म्हणजे खूप मोठा स्पॅन आहे यामध्ये. म्हणजे अगदी त्यांच्या लहानपणापासून ते आपण शेवटापर्यंत जातो. बरोबर. तर हा एक फार मोठा स्पॅन हा कव्हर करावा लागतो. आणि या स्पॅन मध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याचाही धांडोळा हा तुम्हाला घेत राहावा लागतो.
हम्म. आता तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला त्या काळचं किचनचं तुम्हाला हे बघायला मिळतं, म्हणजे येस. डिटेलिंग म्हणत होतो. म्हणजे तेल सांडल्यानंतर येणाऱ्या ओघळांपासून ते दिवा पेटवल्यानंतर येणाऱ्या काजळीपर्यंत काजळीपर्यंत. वा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे हे कारखानेसांचं आमच्या क्रेडिट आहे हम्म. की त्या सगळ्या बारकाईत तसं तुम्ही चुलीत बघू शकता. हो. त्या चुलीनंतर तिथे येणारा जो एक जी काजळ आहे ती येते. हम्म. सो हम्म. या सगळ्या मल्टिपल लोकेशन्सचा विचार करून हे आपण करतो. वा. पण आता तुम्ही म्हणाल की मल्टिपल लोकेशन्स आहेत. सो आपण भरपूर साऱ्या खोल्या बघितल्या, काजळी दिवे बघितली. साधारणतः दादा एक सेट उभारण्याचा खर्च लोकांचा खूप असतो. म्हणजे एखाद्या मालिकेचा सेट जरी उभा करायचा झाला तरी खूप डोक्यावर प्रेशर असतं. त्याच्यात तुम्ही प्रोड्युसर आहात, तुम्ही कामही करताय. सो हे सगळे टेन्शन असतं. किती साधारणतः खर्चाचा लवाजमा असतो यामागे? नाही, हा व्हेरी करतो. प्रत्येक मालिकेनुसार व्हेरी करतो. पण एक फार महत्त्वाची गोष्ट असते कलाकृतीला कुठल्याही, की त्या कलाकृतीसाठी जे आवश्यक असतं हम्म. ते द्यावंच लागतं. कारण तो जर काळ उभा करायचा असेल तुम्हाला, तर याच्यावर खूप सोपे तोडगे जर काढले तर ते प्रेक्षक चाणाक्ष आहेत. तर बरोबर. प्रेक्षकांना लगेच कळतं की अरे नाही, हे इथे कॉम्प्रोमाइज आहे. पण हम्म. ते नो कॉम्प्रोमाइज करत जेव्हा आपण सेट करतो, तेव्हा तो दिमागदार पद्धतीने, तो रिअलिस्टिक पद्धतीने येतो हम्म. आणि तो जास्त कथेला न्याय देऊ शकतो. पण मी म्हटलं जसं की तुम्ही खूप बारकावे पाहिले, जसं तुम्ही आत्ताही आम्हाला सगळे बारकावे दाखवले. मी खर्चाचा ह्यासाठी तुम्हाला मुद्दामून विचारलं कारण ना इथे छोट्या छोट्या गोष्टी, शेणी असू देत, लाकूड असू देत, दिवे असू देत, मडकी असू देत किंवा आपण झाड्यांचे जे म्हणतो टोपल्या बनवलेल्या असू देत, ह्या दिसतात खूप ग्रँजर गोष्टी किंवा म्हणतात की खूप दिसत आहेत, पण त्याच्या मागे खूप छोटे छोटे कष्ट पण असतील आणि तेवढा म्हणजे म्हणतात ना नाही, की अशा पद्धतीच्या सेटला निर्मितीलाही प्रचंड मोठा खर्च असतो. त्याचा मेंटेनन्स हा खूप जास्त हेवी जातो. एक्झॅक्टली. कारण त्या गोष्टी तुम्हाला तितक्या सहज उपलब्ध होणार नाहीयेत. बरोबर. त्या प्रत्येक वेळी तुम्हाला क्रिएटच कराव्या लागतात. हम्म. म्हणजे तुम्ही ज्या नॉर्मल डेली सोप करता, त्या नॉर्मल डेली सोपमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होत असते. एक्झॅक्टली. इथे ती गोष्ट उपलब्ध नसते. हम्म. म्हणजे तिला आता अँटिक व्हॅल्यू आलेली असते. हम्म. त्यामुळे त्या पुन्हा तुम्हाला तयारच कराव्या लागतात. हम्म. त्याच्यामध्ये जे खर्चाचं प्रमाण आहे, हे वर-खाली होत राहतं. हम्म. पण येस, पुन्हा माझं तेच म्हणणं आहे, की जसं आपण म्हणतो हौसेला मूल नसतं, तशा हम्म. पद्धतीनं ऐतिहासिक कोणतीही कलाकृती करणं ही एक हौस आहे हम्म. आणि ते कर्तव्य आहे त्याही पलीकडे जाऊन. हम्म. त्यामुळे या गोष्टी त्याचा भाग आहे. अर्थात सेट तर आपण बघितला आणि माझ्या मते आता हा मालिकेत आपल्याला पूर्ण सेट जसा आहे किंवा आता तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या असतील त्या तुम्हाला आता ऑनस्क्रीन दिसल्यावर कशा दिसतात त्या तुमच्या समोर येतीलच. अमोलदादांनी आपल्याला संपूर्ण सेट दाखवलाय. पण जाता जाता अमोलदादा की भूमिका अर्थात खूप महत्त्वाची आहे, खूप मोठी जबाबदारी आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता आम्ही पहिला एपिसोड बघणारही आहोत, आम्हीही खूप उत्सुक आहोत. पण म्हणतात ना की एक प्रेशर आहे, कितीही भूमिका आपण साकारल्या, किती मोठमोठ्या भूमिका साकारल्या तरी एक जबाबदारी असते आणि थोडंसं पोटात गोळे येतात. तसं तुमच्या बाबतीत काही होतंय आता? नाही, 100% ते होतं. कारण अगेन एक लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्वाची, महामानवाची ही एक भूमिका आहे. हम्म. आणि त्यांचं जे योगदान आहे ते मनोरंजक पद्धतीने समोर मांडणं हे एक पुन्हा मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान पेलण्याची एक त्याला एक पोटात गोळा येणं म्हणतो, हम्म. ते नक्कीच आहे. एक्साइटमेंट सुद्धा तेवढीच आहे. येस. थँक्यू सो मच अमोलदादा, थँक्यू. इतका छान सेट फिरवलात आणि आम्हाला हा सेट आता ऑनस्क्रीन पाहायला मिळेलच. तेव्हा आम्ही आणखीन बारकावे शोधूच आणि नक्कीच तुमच्यापर्यंत पुन्हा येऊ. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.